नमस्कार. अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ते कोणते जिल्हे आहेत असे 10 जिल्हे आपण काढलेले आहेत आणि शेतकरी मित्रांनो एकदम नवीन जी.आर निघालेला आहे आणि लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे हेक्टरी 20,000 रुपये जमा होणार आहेत. तुम्हाला जर माहिती पूर्ण बघायची असेल तर सविस्तर व्हिडिओ पुढे आहे, तर चला बघूया व्हिडिओ. शेतकरी बांधवांनो, पीक विम्याची मोठी चांगली बातमी समोर आलेली आहे. पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई सुद्धा मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे पीक पावसामुळे, अतिवृष्टीमुळे आणि दुष्काळामुळे नष्ट झाले होते, त्या शेतकऱ्यांना शासन आणि विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई देण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या जिल्ह्यांना म्हणजेच अमरावती, नागपूर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर, लातूर, परभणी, बीड, उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होऊ लागली आहे. काही शेतकऱ्यांना पैसे आधीच मिळाले आहेत, तर काहींच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, ज्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज केला होता ते आपल्या अर्जाचा स्टेटस म्हणजेच ॲप्लिकेशन स्टेटस अधिकृत वेबसाईटवर तपासा. त्यासाठी pmfby.government.in या संकेतस्थळावर जाऊन ॲप्लिकेशन स्टेटस चेक या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आपला नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकल्यास संपूर्ण माहिती दिसेल. शेतकरी मित्रांनो, आणि शेतकरी मित्रांनो, शासनाकडून सांगण्यात आले आहे की उर्वरित जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यातही लवकरच पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे ज्यांना अजून रक्कम मिळाली नाही त्यांनी काळजी करू नये. शेतकरी मित्रांनो, ही योजना शेतकऱ्यांना संकटाच्या काळात मोठा आधार देते. त्यामुळे ज्यांनी अजून नोंदणी केलेली नाही त्यांनी पुढील हंगामासाठी नक्की अर्ज करावा अशी माहिती मिळालेली आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.